Hare
नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पाडितसे तुटी जन्मव्याधी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक भगवान स्वरूप आपण सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा त्यांच्या समग्र श्रद्धा जिथे समर्पित आहे त्या भगवान श्री ज्ञानोबारायांना नमस्कार करणारा आणि नमस्काराची कारण सांगणारा अभंग आहे। विठ्ठला सर्वप्रथम श्री विठ्ठलाच्या या सगळ्या लाडक्या स्नेही जनांना मी पुन्हा प्रणाम करतो। तुमचा परिचय तुमच्या प्रांतानुसार भिन्न भिन्न असेल, परंतु तुम्ही आता आळंदीला आहात म्हणजे तुमचा सगळ्यात पहिला परिचय तुम्ही पांडुरंगाचे लाडके आहात, महाराष्ट्राचे पण। तुम्हाला इथं बसलेल्या प्रत्येकाला विठोबाच्या लाडकं म्हणण्याचं कारण तुमचं आळंदीला येणं आहे। ते ते आवडती विठ्ठला तुम्ही सगळे विठ्ठलाचे आवडते आहात हे म्हणण्याचं कारण हे निळोबारायांचं म्हणणं आहे, म्हणजे हे म्हणणं नील आहे कारण ते निळोबारायांचं आहे। ते ते विठ्ठला आवडती जे अलंकापुरा यात्री येती, भले एकादशीला रात्रीच जाती आणि त्रयोदशीला इथे नसती विठ्ठला।
ज्ञानोबा उदार हृदय आहेत, त्यामुळे एवढं खपून घेतलंय यांना तेवढं खपून घ्यायला काही अडचण नाही. त्यामुळे ज्ञानोबाराय फक्त इथं आपण आलो एवढ्याचाच विचार करून समाधानी आहे, आमच्यावर प्रसन्न आहे. अशा ज्ञानोबारायांचा हा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत आहे. का यावं इथं दरवर्षी? कारण इथली समाधी संजीवन आहे आणि जी आपल्याला नवजीवन देते. वारीहून परतणारा माणूस थोडा निराळा होतो. पेरलेलं बीज जसं प्रत्येक दिवसाला आपल्या अंकुरित होण्याच्या अवस्था विकसित झालेल्या प्रगट करतं, तसं प्रत्येक वारी आपल्याला काहीतरी नवनवीन देत राहते. असा जर कोणाचा अनुभव नसेल तर ते फसलेलं चाक समजावं. कारण चाक फिरते गाडी पुढे जात नाही म्हणजे स्लिप झालंय विठाला. आमच्या जीवनातली कृती आणि कृतीतली वृत्ती अधिक पवित्र होत गेली की समजायचं वारी आपल्याला पावली. आणि ती पावली पावते. आळंदीतल्या निवासातला प्रत्येक क्षण आपलं जीवनोन्नयन करते. प्रत्येक क्षणी आपण वित्थानाचे अनुभव घेतो आहोत. त्यामुळं हा काळ अत्यंत दिव्य काळ आहे, हा अत्यंत पवित्र काळ आहे. ज्ञानोबारायांच्या सगळ्या गोष्टी रॉयल आहेत. मग त्यांनी समाधीसाठी निवडलेला काळ किती रॉयल असेल. तर वाटतं यापेक्षा पवित्र, याच्यापेक्षा सुंदर काळच नसावा. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या काळात आपण आळंदीत आहोत. अष्टोत्तरशे वेळा समाधी जिथं साधली त्या भूमीत आपण आलो आहोत. आणि इथे आल्यानंतर मी दरवर्षी या गोष्टी पुन्हा सांगतो, कारण त्या ह्याच निमित्ताला सांगता येतात. आळंदीच्या वारीला आल्यावर काय घडेल काही नाही घडेल हा भाग स्वतंत्र आहे. काही वेळेला मान्य असलेल्या चांगल्या गोष्टी ज्याला मान्य आहे त्याच्या जीवनात घडताना दिसत नाही. पटलेल्या गोष्टी सुद्धा अनुसरताना दिसत नाही. पण काही गोष्टीचा अट्टास असला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले आपल्याला की जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, पण त्याला पण मिरच्यांमध्ये फसवणारे आपणच आहोत. त्याच्यामुळे व्यवहार उत्तम ठेवा, त्याच्यात लाभ कमवा. पण अवघड झालं, विठोबाला बोंबा माराव्या लागल्या खोपोली पासून पनवेल पर्यंत. आमचा एवढाच भाग चरित्रात येतोय विठोबा. पण पश्चातापाने आता आम्ही खूप छान आहोत. असो, विठोबाने बोंबा मारल्या म्हणून खोपोलीला एक मंदिर आहे पांडुरंगाचं, साजईला. त्याला बोंबल्या विठोबा म्हणतात. म्हणजे त्यांनी तिथे बोंबा मारल्या. पण याचा अर्थ आमच्या लोकांना अजून नीट कळालेला नाही. कधी तर वर्षातून एकदा बोंबलांचा बाजार भरतो विठोबा. आता बोंबल्या विठोबाचा असा पण अर्थ निघू शकतो. अवघड आहे. ज्ञानोबारांनी प्रयत्नच यासाठी केला होता की या सगळ्यातून आपण बाहेर येऊ. ईश्वर निष्ठांची मांदी आली. मला काय म्हणायचंय तात्पर्याने, चांगला व्यापार करा असं म्हटलं, पण त्यांना व्यवहारात गडबड झाली. पांडुरंगाने वसूल करून दिले तो भाग वेगळा. आणि तुकोबारांच्या कोणाकडे काही राहिले असतील तर ते पांडुरंगानेच वसूल करावे. आम्ही त्या भानगडीत पडू नये विठ्ठला. कारण ती भानगड ठरेल. असो, मला काय म्हणायचं, आणि नाहीतरी वारीतली कीर्तन म्हणजे वर्षभराचं ऑडिटच राहत ते विठ्ठला. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं काय, आधी प्रपंच करावा नीट, आधी प्रपंच नीट करा. आणि यांचं गमन बोल्यावरूनच झालं. माझा करता काय,
याचा अर्थ त्यांनी सांगितलेलं ते बरोबर आहे, परंतु त्यांच्या जीवनात त्याचा तसा योग नसावा. तसं आळंदीत आल्यानंतर काही घडेल, काही घडणार नाही, काही राहील, काही होणार नाही, काही होईल. पण आळंदीच्या वारीत आल्यावर काही नाही घडलं तरी कीर्तन श्रवण आणि कीर्तन करणं घडलंच पाहिजे. कीर्तन करणं घडलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, हिमालयात जे लोक समाधीस्थ होतात त्यांच्या समाधीला योग समाधी म्हणतात. काहींची योग समाधी असते, काहींची अग्नी समाधी असते, परंतु आळंदीतली ज्ञानेश्वर महाराजांची आहे ती कीर्तन समाधी आहे. कीर्तन समाधी. त्याचं कारण ज्ञानोबाराय समाधीस बसून काय करत असतील, त्यांनी स्वतःसाठी काय पर्याय ठेवलाय, तर त्यांची आवड कीर्तनाशिवाय दुसरी काही नाही आहे. समाधी बैसला निर्वाण समाधी ही कीर्तन समाधी आहे. आणि त्या कीर्तन समाधी सोहळ्याला जर आपण आलो तर आपण कीर्तनामध्ये रमलो पाहिजे. आणि वारीत आल्यानंतर तरी माणूस फक्त एवढंच शोधत असतो, कीर्तन कुठं चालू आहे, कीर्तन कुठं सुरू आहे, कीर्तन कुठं सुरू आहे. आणि वारीत त्या अपेक्षा फार असतात, कारण वारीमध्ये कीर्तन चालू पाहिजे, चालू कीर्तन नाही पाहिजे अशाही अपेक्षा असतात. तेव्हा अशा प्रकारचा प्रवास वारीतला सगळा आपला असतो. आणि जिथून तिथून वाट काढत, गर्दी पार करत करत, कुठले कुठले भोंगे करणे त्यांचं सोसत आपण कीर्तन करत असतो. सगळं सोचतो, याच्याबद्दल काही सोचत नाही आहोत आणि काही शोचतही नाही आहोत. असा माऊलींचा समाधी सोहळा हा आळंदीच्या कानाकोपऱ्यामध्ये संपन्न होतो आहे. आणि या समाधी सोहळ्यामध्ये वैकुंठवासी परमश्रद्धेय आपलं परमार्थिक श्रद्धास्थान प्रेममूर्ती विठ्ठल बाबांच्या ह्या पवित्र आश्रमामध्ये दरवर्षी हा सोहळा संपन्न होतो. बाबांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवणारे आणि आपल्या सर्वांवर अकारण प्रेमाचा वर्षाव करणारे प्रेममूर्ती श्रीनिवास महाराज यांच्या उत्तम अशा मार्गदर्शनाखाली ही विचारांची मेजवानी पर्वणी आपण लुटत आहोत. आळंदीभर हा उत्सव संपन्न होतो, परंतु इथला आनंद भावनेच्या जोडीला व्यवस्थापनाला घेऊन चालणारा असल्यामुळे इथं सगळ्या गोष्टी अत्यंत रम्य आहेत. मंगलता, दिव्यता, रम्यता वास करते, त्याला मंदिर असं म्हणतात. बऱ्याच मंदिरावर मंदिर असं फक्त लिहिलेलं असतं, विठ्ठला. आणि विठ्ठल बाबांच्या प्रांगणातला समाधी सोहळा विशेषच असणार. त्याचं कारण ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा हा तेव्हाही विठ्ठलानेच पार पाडला होता. विठ्ठला कार्तिक शुद्ध वारीचा सोहळा पंढरपूरला पार पडल्यानंतर सगळ्यांना संत मेळ्याला घेऊन विठोबा येऊन राहिले. कुठं? विठोबा जाऊ द्या राहिला विठ्ठला. आणि देवाचं जी अनेक काम आहे त्यामध्ये भक्तांचा समाधी सोहळा ही सुद्धा देवाची जबाबदारी आहे, देवाचं ते कर्तव्य आहे. आपुल्या भक्ताचा संभ्रम सोहळा गोपाळा प्रीत तुमची.
त्यांनी करायचं, नाहीतर त्याचं ब्रीद खंडित होईल. योग क्षेमम वहाम्यम, योग आणि क्षेम त्यांनीच करायचं. आणि स्वतः भगवान म्हणाले त्याच्या सेवेनं ही माझी जबाबदारी आहे. जसं काही महिन्यापूर्वी आपण वाचत होतो ना, माझे कुटुंब माझी जबाबदारी, तसं तेच आहे, माझे भक्त माझी जबाबदारी. ते ऋणवैपण देखोनी अंगी, आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी. हे सगळं त्यालाच करणं आहे. त्यामुळं श्री विठ्ठलाच्या द्वारा हा समाधी सोहळा संपन्न होतो. त्यातली ही दशमीची सायंकाळची कीर्तन सेवा सालबाद प्रमाणे माझ्या वाट्याला येत आहे. अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा. या अभंगात नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करतात आणि नमस्कार काका केलेला आहे त्याची तितकी कारण सांगतात. विठ्ठला या सगळ्या अभंगात शब्द भाषा नमस्काराची. तया नमस्कार वारंवार एका जनार्दनी पाय वंदित से. सगळीकडे नमस्कार आहे आणि तो नमस्कार मी त्यांना का करत आहे, या दोन उत्तर पदाच्या विचाराला जर बाजूला सारलं तर सगळा अभंग हा नमस्काराची कारण सांगणार आहे. तया नमस्कार वारंवार का, कारण माझा ज्ञानेश्वर कृपाळू आहे, उदार आहे, म्हणून नमस्कार आहे. का नमस्कार आहे, कारण याती कुळाचा विचार न पाहे म्हणून नमस्कार आहे. का नमस्कार आहे, भक्तांकरता ज्ञानाबाई करुणाकर आहे म्हणून नमस्कार आहे. का नमस्कार आहे, भलत्या भावे शरण जाता, भलत्या भावे भेटी जाता, जन्मव्याधी तुटी पाडीत असे म्हणून नमस्कार आहे. माझी ज्ञानाबाई अनाथाची माय आहे म्हणून नमस्कार आहे. विठ्ठला जसा नमस्कार महत्वाचा आहे तशी नमस्काराची कारण सुद्धा महत्वाची आहे. कारण नमस्काराच्या कारणाने नमस्काराला अर्थपूर्णता येते. नमस्कार खूप जागी आहे. नमस्कार चांगला असला तर बऱ्याचदा त्याच्या जागा चांगल्या नसतात. त्याही गमती तुम्हाला पाहायला मिळतील. सुभाषितकार म्हणतात सज्जन आणि दुर्जन एकदम जर समोर आले तर पहिला नमस्कार कोणाला केला पाहिजे, सज्जनाला, मग दुर्जनाला का. सज्जनाचा नमस्कार मागे राहिला तर फार फरक पडणार नाही, पण तो राहिला तर सत्याला धोका. विठ्ठल कारण ज्याला उपयुक्तता मूल्य सिद्ध करता येत नाही तो सगळा परिचय उपद्रव मूल्य देत असतो. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. हा विषय अत्यंत गंभीर होता म्हणून दृष्टांत पण तसाच दिलाय. विठ्ठला याचा अर्थ हा दृष्टांत ज्यांना माहित आहे त्यांना आपोआप समजण्यासारखा आहे आणि समजून सात्विकता टिकण्यासाठी तो त्यांनाच समजावा असा आहे. म्हणून तो न सांगितलं पाहिजे असं मला समजतं. विठ्ठला म्हणजे नमस्कार कुठेही असतो. अहो माणूस आला एखादा, वा वा फार छान, यांच्यामुळे असं झालं तसं झालं, आणि ती पाठ फिरल्यानंतर बाजूचा माणूस येऊन विचारतो का आता माणूस असा आहे, तो समोर तसं काही बोलता येत नाही. जो असेल त्याला प्रणाम करावा अशी नमस्काराची स्थिती आहे. सध्या सप्ताहांना इतके चांगले दिवस आलेत हे 2 महिने, नमस्कार करणाऱ्यांची लाईनच लागली. कीर्तन संपतानाच येतात ते बरोबर. विठ्ठला स्थानिक स्वराज्य संस्था त्याला फार असं वाटतं की बुवा महाराजांचा आशीर्वाद मिळाला की आपलं सीट कन्फर्म. आता कधी कधी महाराजच पडत त्यांचा आशीर्वादावर फार श्रद्धा आहे. म्हणजे ते सुद्धा नमस्कार करतात. त्या नमस्काराचा अर्थ काय घ्यावा ही मोठी पंचायत आहे. अजून सोपं सांगतो. गावामध्ये पालखी निघते. पालखी
त्या पालखीचे भोई असतात, पुढे दोन मागे दोन, आणि आमच्या माता गृहिणी भगिनी पूजेचं सामान घेऊन येतात आणि ती पालखी ज्याने खांद्यावर घेतली ना त्याचे पाय धुतात. मला नमस्कार सांगायचा, त्याचे पाय धुतात. अख्खं गाव पायी चाललंय पण फक्त आपल्याच पायाला नमस्कार झाला, आपलेच पाय धुतले गेले. म्हणून ज्याने खांद्यावर पालखी गेली त्याने असा कॉलरला हात लावू नये का? पालखी तू खांद्यावर घेतली म्हणून हे पाय धुणं. हा नमस्कार पालखीला आहे, तुला नाही. विठ्ठला अजून सांगतो, बरेच नमस्कार अप्रतिष्ठित आहेत, त्यातले हे दोन. तिसरा एक अप्रतिष्ठित नमस्कार आहे जो कधी कधी संत आपल्याला करतात. लागून या पाया विनवितो केले. लागोनिया पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार. म्हणजे त्यांनी आपल्याला केलेला नमस्कार आहे पण हा तसा अप्रतिष्ठित आहे. म्हणजे कसं, एखादी माता आपल्या लेकराला म्हणते तुझ्या मी पाया पडते पण दारू सोड, म्हणजे काय तो नमस्काराला योग्य असं नाही. हे नमस्कारातले अप्रतिष्ठित प्रकार आहे. पण काही नमस्काराच्या वंद्य जागा आहेत. आधी सांगितल्या त्या वंध्य जागा आहेत. विठ्ठला नमस्काराच्या वंद्य जागा. पहिली जागा सांगतो, नमस्कार कुठं करायला पाहिजे? जिथं गेल्यावर कुणी नमस्कार करा असं म्हणायची गरज नाही, माणूस आपोआपच नमस्कार करतो. ती पहिली प्रथम जागा. सांगावं लागत नाही की आता नमस्कार करा. एक विधान उच्चारलं जातं बघा, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती. इथं नमस्कार करा असं सांगायची गरज नाही, ती जागा आपोआपच असते. आणि तिथं जे जसं जेवावं लागतं पण ढेकर आपोआपच येतो, तशी काही दृश्य, काही व्यक्तिमत्व, माणसं त्याला सलाम करतात, त्याला प्रणाम करतात की बस असं आम्ही कुठं पाहिलंच नाही. सांगतो तुम्हाला, रामकृष्ण परमहंसांची आणि पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांची भेट झाली बंगालात. मी सांगतोय सगळे बंगाली बाबा होते पण जुने. विठ्ठला आता बंगाली बाबाच्या नादी लागू नका, कंगाली बाबा व्हाल. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. मला म्हणायचं तात्पर्य काय आहे, त्या दोघांची भेट झाली आणि ईश्वरचंद्र विद्यासागरांना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांचे हात जोडले गेले. रामकृष्ण परमहंस म्हणाले, आजपर्यंत विद्येच्या नद्या पाहिल्या, विद्येची तळी पाहिली, विद्येची सरोवर पाहिली, पण विद्येचा सागर आजच पाहिला. विठ्ठला ते आपोआप असतं. आता काय बाबांनी गोड चाल काढली पहिली, वा 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 वा, म्हणजे गोल्डन पण आणि गोल्डन पण. अशी चाल काढल्यानंतर वा कोणी म्हणा असं सांगावं लागतं का? असं सांगावं लागतं, म्हणा आता वा म्हणा, नाही तर ते वा म्हणणारे घेऊन जावं लागतं. विठ्ठला
आणि ते नेलेले काम करतच नाही वेळेवर, मग त्यांना सांगावं लागतं आता टाळ्या वाजवा विठाला. आता ती एक जागा असते ना, तिथल्या तिथेच झालं पाहिजे ते. म्हणजे मैफिलीमध्ये वा हा शब्द ज्याच्याकडून उच्चारला जातो त्याला तो कळत नसतो, त्याला प्रामाणिक वा म्हणतात. वा असं झपकन निघून जातं, कळतही नाही. आता त्याच्यात नवीन एक क्वालिटी पीस आलाय, फर्स्ट कॉपी. अरे वा विठ्ठला, असं वाटतं याची स्टेपनी पंचक आहे. अरे वा शब्द म्हणजे सहजच असतो ना. एका गायकाला विचारलं तुमचं मरण कशात असतं, तो म्हणतो ज्याला गायनातलं कळतं पण जो समेला वा म्हणत नाही ते मरण आहे. आणि दुसरं ज्याला काहीच कळत नाही ते कुठं पण वा म्हणतं ते पण मरणच आहे. विठ्ठला दृष्टांत सुद्धा कसा सांगितला जातो हल्ली यापेक्षा कोणी सांगितलं यावर हसायचं का नाही ठरतं. विठ्ठला नैसर्गिक जिथं प्रणाम घडतो तो प्रामाणिक असलेला नमस्कार आहे, ज्याला अत्यंत मान्यता आहे, स्वाभाविकता आहे नमस्कारात. दुसरं काही नमस्कार ही आपली कर्तव्य आहे. ज्ञान पाहिजे ना, मग सद्गुरूंना नमस्कार हे तुमचं कर्तव्य आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. हा नमस्कार स्वाभाविक नाही, हा कर्तव्य म्हणून आहे, तो केलाच पाहिजे. वाटतं ना आपलं सगळ्यांचं कल्याण व्हावं, आपलं भलं व्हावं, आपला सांभाळ व्हावा. श्री संताची या चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पूर्वी साष्टांग दंडवताची परंपरा होती, आता चौरंग झाला आहे. त्याच्यात एक नवीन प्रकार आला आता नमस्काराचा. ते पण सहज नाही, चालताना पाय लागला तर, आणि तो पाय लागल्यावर पण असा नमस्कार का करावा, तर कुणाचा लागला हे ज्याच्या लागले तो शोधत असतो. मग त्याला कन्फर्म झालं पाहिजे का हाच तो, म्हणून तो सांगतो मी विठ्ठला. हे नमस्काराचे बहुतेक काही दिवसांनी कीर्तनकाराला लोक हातच मिळवणार आहेत. या विठ्ठला. याच्यात पण चूक त्यांच्याकडूनच असेल तर बरं आहे. श्रोते हो, नमस्काराच्या काही जागा आहेत, नमस्काराची काही स्थान आहे की तिथला तो नमस्कार प्रतिष्ठित आहे. एक जो स्वाभाविक होतो तो, दुसरा जो कर्तव्य आहे तो केलाच पाहिजे ना. गौतम बुद्धांना त्यांचे एक शिष्याने विचारलं, तुम्ही सगळ्यात समानता मानता ना, कारण समता हे बुद्धांचं महत्वाचं तत्व आहे, समत्व, समसमानपणा. मग जर सगळ्यात समानता आहे, मग जेव्हा तुमचं प्रबोधन असतं, संबोधन असतं, तेव्हा आम्ही खाली तुम्ही वर,
बुद्ध म्हणाले सगळे समानच आहे, पण संबोधन श्रवणाला तुम्ही आलात ना, तुम्ही खालीच बसलं पाहिजे. का? तहानलेल्या माणसाला जर झऱ्याचं पाणी प्यायचंय तर त्यांनी झऱ्याच्या वर नाही उभं राहायचं. लक्षात घ्या, यशस्वी होणं हा पुरुषार्थ आहे, पण विनम्र होणं हा फार मोठा सद्गुण आहे आणि तो असावा लागतो. कुठेही पाहायला मिळत नाही. आणि तो नसेल तर मग ती अपूर्ण स्थिती माना. एक शायर का ख्याल है आपको होगा, तो म्हणतो झुकता वही है जिसमें जान है, आकड़पन मुर्दे की पहचान है. विठला विठला. स्वाभाविकता म्हणून केलेला नमस्कार, कर्तव्य म्हणून केलेला नमस्कार. आणि महाराज, काही लोकांमध्ये स्वतःच एक सद्भाव असतो, एक सद्गुण असतो की तो त्याला नित्य प्रणामातच ठेवतो. ज्याला ज्ञानेश्वरीने एक भक्ती म्हटलंय, 9व्या अध्यायात तिचा विस्तार आहे, तिला गुरुवी भक्ती म्हणतात. मग ते निघताना नमस्कार करत करतच निघतात. का फळलिया तुरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा शेका खालावती जे. प्रणाम करत राहणं बस, त्यापेक्षा आणखी काही नाही, त्यापेक्षा दुसरं काही त्याला दिसतच नाही. फक्त नमस्कार, फक्त नमस्कार. नमस्काराच्या काही अप्रतिष्ठित आणि काही प्रतिष्ठित जागा तुमच्या पुढे ठेवल्यात. आम्हाला नाथ महाराजांना विचारायचं आहे, नाथ महाराज, तुम्ही ज्ञानोबरायांना जो नमस्कार केलाय, एकदा नाही अनेकदा केलाय, त्या नमस्काराची कारणमीमांसा आम्हाला कळेल का? त्या नमस्काराची कारण महाराजांनी सांगायला घेतली पहिल्या चरणापासून. एकदा नाही अनेकदा नमस्कार आहे. वारंवार 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 नमस्कार करण्याची कारण सुद्धा महाराजांनी तितक्याच प्रमाणात सांगितली. कृपाळू ज्ञानेश्वर म्हणून नमस्कार, उदार ज्ञानेश्वर म्हणून नमस्कार आणि माझा ज्ञानेश्वर म्हणून नमस्कार. विठ्ठला त्यामुळे हे चरण तीनदा म्हटलं पाहिजे. कृपाळू ज्ञानेश्वर तया नमस्कार, उदार ज्ञानेश्वर तया नमस्कार, माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. वर्णनामध्ये काही रीती असतात. कृपाळू या शब्दाने ज्ञानोबारांच्या स्वरूपाचं वर्णन आहे.
उदार या शब्दाने स्वभावाचं वर्णन आहे आणि माझा या शब्दाने संबंधाचं वर्णन आहे. विठ्ठला ज्ञानोबारायांचं स्वरूप काय? कृपाळू असणं हेच त्यांचं स्वरूप आहे. कृपा आणि संत हे एकमेकावर अवलंबून असलेले. श्रीमद भागवतामध्ये उद्धवाने कृष्णाला विचारलं होतं की देवा, साधू ओळखावा कसा? साधू कसा दिसतो, कसा असतो, कोणत्या गुणांनी तो विशेष आहे, कोणते गुण त्याला इतरांपासून वेगळे काढतात ते सांगा ना. त्यावेळेला भगवंताने साधूंच्या गुणांची अशी यादी दिली आहे, मालिका दिली आहे. कोण साधू आहे ज्याचे सबस्क्रायबर खूप झालेत? विठ्ठला त्याचे फॉलोअर्स खूप आहेत. बरोबर आहे. कसं काय साधू ओळखावा? त्या साधूचा परिचय काय? तेव्हा भगवान म्हणतात कृपालुरकृतद्रोह स्थितिक्षु सर्व देहिनाम सत्य सारो नवद्यात्मा समसर्वोपकारकः. या गुणांची यादी सांगितली. त्यातला हा पहिला श्लोक आहे एकादश स्कंदातला. आणि त्या श्लोकातली आरंभाची बाजू, सुरुवात भगवंताने ज्या सद्गुणाने केली तो साधूचा सगळ्यात मोठा गुण आहे कृपाळू असणं. आणि नाथांनी त्याच्यावर जे भाष्य केलंय त्या भाष्यात आणखी शिखर गाठले. ते म्हणतात कृपेशी स्वतंत्र जन्म नाही. कृपेला स्वतःला स्वतंत्र राहता येत नाही, ती साधूच्या आश्रयानेच उभी राहिली. विठ्ठला जरा सोबत बोलू आता. साधू शिवाय कृपा नाही आणि कृपेशिवाय साधू नाही. विठ्ठला आणि काही काही पूर्वसुरींचे संकेत आहेत ना, ते पुढच्या पिढ्यांनी पाळले पाहिजेत. असे म्हणजे जेव्हा साधूच्या सद्गुणांची चर्चा करण्याची वेळ आली तेव्हा देवाने साधूचे बाकीचे सगळे गुण मागे ठेवले. म्हणजे कारण गुणांमध्ये दोन प्रकार आहेत. एक त्यांचे वैयक्तिक जीवनातले सद्गुण आणि दुसरे सामाजिक सद्गुण. ते खरं बोलतात, त्यांच्या वैयक्तिक गोष्टी आहेत. ते पवित्रता पाळतात, ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे. पण ते सर्वांवर प्रेम करतात, ही त्यांची सामाजिक गोष्ट आहे. म्हणजे साधूच्या गुणांचं वर्णन करताना पण वैयक्तिक गुण देवाने मागे ठेवले आणि सामाजिक गुण फ्रंटला आणले. म्हणजे साधू फार तप करणारा ही गोष्ट मागे ठेवा. तो स्वतः किती तप करतो याच्यापेक्षा तो किती लोकांकडून जप करतो हे पुढे ठेवले त्यांनी. साधू माणूस घाण्या नसतो. विठ्ठला देवाने आग्रहाने हे मत मांडलंय. गीतेचा 12वा अध्याय पहा. पण 12वा अध्याय माहितीये ना, 13व्याच्या आधी असतो. एवढं सांगून पण ते म्हणतील 10व्याच्या नंतरच असतो. विठ्ठल देवाने साधू लोकांना कंपल्शन केलंय. कोणतं? साधूला लोक कंटाळले नाही पाहिजे. लोकांना साधू कंटाळले नाही पाहिजे आणि साधूला लोक कंटाळले नाही पाहिजे. यस्मानो द्विजती लोको लोकानो द्विजती चया. मला सांगा ना, आपण जसे तसे येतो, माऊली कंटाळते का आपल्याला? उलट त्यांनी ऑफर काढली, खटनट यावे शुद्ध होऊन दवंडी पिटली त्यांनी. ती पिटायलाच मी भिवंडीहून आलोय की खट नट यावे, जे जसे असतील ना ते तसे स्वीकारावे लागतात आणि मगच तुम्ही त्यांच्यावर कृपा करू शकता. साधू मध्ये कृपालुता या गुणाला सगळं पुढे ठेवलं आणि तोच पूर्वसुरींचा दंडक आपल्या संतांनी पाळलाय. जिथं जिथं संतांना संतांच्या गुणांचं वर्णन करायचं असेल आणि त्यात जर अनेक गुण सांगायचे असतील तर त्या गुणांच्या यादीत जर कुठं कृपाळू शब्द आला
तर तो मागून कुठून पण उचलतात आणि पहिला आणून ठेवतात. हा दंड काय? कृपाळू सज्जन त्या यादीत तिथून कुठून पण उचलून कृपाळू शब्द नेहमी पुढे ठेवलाय. तिथून प्रवास असावा. कृपाळू. आता ऐका, कृपाळू म्हणजे कृपा करण्याची नुसती इच्छा नाही. कृपा करणं हा इच्छेपेक्षा शक्तीशी संबंधित शब्द आहे. लक्षात ठेवा. दया येत असते बऱ्याच जणांना, पण कृपा करता येते एखाद्याला. परिस्थिती प्रतिकूल झाली की सगळ्यांना जे वाईट वाटतं त्याला दया म्हणतात, आणि ती परिस्थिती बदलवणं याला कृपा म्हणतात. एका खड्ड्यात 100 किलो वजनी माणूस पडला. मुळात तो 100 किलो झाला म्हणजेच खड्ड्यात पडला. सेंचुरी त्याचं कामच काढते. खरं तर आपलं शरीरशास्त्र असं म्हणतं की आपण उभे राहिल्यावर खाली पाहिलं तर आपल्याला पायाचा अंगठा दिसला पाहिजे. मला आधी व्यवस्थित दिसायचा. या वाढणाऱ्या तारखांचा परिणाम आहे. पण तरी मला बरं वाटतं, कारण काही ना बटणं सुद्धा दिसत नाही. मेंटेन असणं गरजेचं. जाऊ द्या, मला काय म्हणायचं आहे, 100 किलो माणूस कुठं पडला? खड्ड्यात पडला. आणि तो बोबलू लागला, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. लोक यायची, बघायची, अरे खड्ड्यात पडलाय, खड्ड्यात पडलाय. दया येत होती, पण कोणी डेअरिंग करत नव्हतं. का ते पडलंय ते 100 किलो आहे, आपण 80 किलो आहे. आता जर त्याला बाहेर काढायला आपण गेलो तर आपण खड्ड्यात पडणार. त्यापेक्षा तहसीलदाराचा राजीनामा घेतलेला बरा. हे पार्थ, इसे पर्याय नाही आहे. 100 किलो आहे, खड्ड्यात पडलंय, काढणार कोण बाहेर? सगळ्यांना दया आली. एक मात्र तिथं आला ना, तो होताच 120. तो काय मॅटर आहे? आम्ही ते खड्ड्यात पडले. तुम्ही खड्ड्यात पडले तर मग तुम्ही काय बघता? तर काय बघतो म्हणजे त्याची शीट निवडून आणताना आपलं डिपॉझिट जपतो. आपण पडलो तर आपल्याला काढायला कोण येईल? त्याला बाहेर काढणारा ताकदीने त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे. त्याला हा सगळे बाजूला, त्याला हात दिला ना असा हिसका मारला, त्याला खड्ड्यातून बाहेर. तो खड्ड्यात पडलाय, त्याला कोणीतरी बाहेर काढावं, ही सगळ्यांना येत होती दया. आणि 120 किलो वाल्याने हाताने धरून बाहेर काढलं, ही केली ती कृपा. जगात दया सगळ्यांना आली, कृपा फक्त ज्ञानोबाने करू शकले. देण्याची क्षमता, देण्याची ताकद याला कृपा म्हणतात. आणि देताना हायगय न करणं याला उदार म्हणतात. सोपं बोलतो अगदी. सगळ्यांचा उद्धार होऊ शकतो हे ज्ञान वेदात अवगुंठित होऊन पडलं होतं. वेद सगळ्यांना अभ्यासता येत नव्हते, म्हणून वेदांनी गीतेचा नवा अवतार घेतला. बरोबर आहे? वेदू वेढला गीता पण, वेदच गीता रूपाने प्रगट झाला. बरं, मग आता वेद सगळ्यांना अभ्यासता येत नव्हते म्हणून गीता आली. आता गीता सगळ्यांना वाचता येईना.
कारण ती संस्कृतात आहे. संस्कृत भाषा जगाशी कळेना. सोपं आहे का संस्कृत? ते काय असं आहे, अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. श्लोक बनवायला लोकांना किती वेळ लागतो? भुंगम कुरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. हे ढोक महाराजांचं वाक्य. ज्याचं त्याच्या नावावर दिलेलं बरं. सध्या चोऱ्याला वाढले. संस्कृत कठीण आहे. बरं ते म्हणता आलं तर अर्थाची किती गडबड आहे. काय त्यातला अर्थ काढणार? म्हणून त्या गीता माऊलीला संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता दे. आता ऐका, 700 श्लोकांवर भाष्य केलं ज्ञानोबारायांनी. ते झालं 9033 ओव्या. 700 श्लोक हातात घ्यायचे आणि 9033 ओव्या करायच्या. ही नुसती शक्ती नाही, हे औदार्य सुद्धा आहे. इतका मोकळा खर्च. वेदव्यासांना फक्त 4 श्लोक मिळाले होते. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम. चतुश्लोकीच होते. व्यास कशाला म्हणतात? 4 श्लोक घेऊन 18,000 श्लोक देऊ शकतात, त्याला म्हणतात वेदव्यास. आणि ते जिथे बसतात त्याला व्यासपीठ म्हणतात. आम्हा व्यासांचा व्यासांपेक्षा पीठाशीच जवळचा संबंध. घेतल्या 700 श्लोक आणि ओव्या किती बनवल्या? 9033. हेही नाही, अजून आहे का? एक सिद्धांत सांगायचा होता ना. त्या सिद्धांताचा अर्थ सांगतात ज्ञानोबाराय. म्हणजे ज्ञानोबाराय कृपाळू आहे, तो त्या अर्थ करू शकतात, त्यांनी तो केला. पण एकेका सिद्धांता करता नेहमी अनेक दृष्टांतांच्या योजना ज्ञानोबाराय उदार आहे का? मोठ्याच्या घरी कमी काही नसतं आणि तो खर्चालाही मागे येत नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. बरं किती औदार्य असावं. प्रसंग एखादा असतो, त्याला दृष्टांत देताना सुद्धा किती कौशल्याने तो द्यावा. मी आपल्या सहज लक्षात आणून देतो. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वर्गात काय आहे ते स्वर्गात सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथा अमरत्व हे सिंहासन ऐरावता सरिगेवा राजधानी भोलन अमरावती. ज्ञानोबारायांकडे दुसरं काही वाजत नव्हतं, त्यामुळे स्वर व्यवस्थित ध्यानात येत होता. विठ्ठला तरी बरं सुरू होण्याच्यात आपला आटोपणार आहे. विठ्ठला आता ऐका, एका सिद्धांतासाठी इतके दृष्टांत खर्च करण्याला मापच नाही. सांगतो तुम्हाला, त्या स्वर्गाचं वर्णन करताना जेव्हा पुण्य संपतं त्यावेळेला त्या पुण्य करणाऱ्यांचं काय होतं हे सांगायचं होतं माऊलीला. ज्ञानोबाराय म्हणतात, मग दया पुण्याची पाऊटी सरी सवेची इंद्रपणाची उटी उतरी येऊ लागती माघारे मृत्यूलोका. आमच्याकडे मुंबईला एक रामपूरकर म्हणून कीर्तनकार होते. त्याला अशी सवय होती, ज्ञानेश्वरीतली ओवी घ्यायची आणि विद्यमान परिस्थितीवर त्याला पॅरलल ओवी बनवायची. अद्भुत कौशल्य होतं त्यांचं. त्यांनी या ओवीला निवडणुकीत घातली होती. मग तया सत्तेची पाऊटी सरे सवेची मंत्री पदाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मतदार संघा. टाइम क्षय अधोगती. ते अशा ओव्या छान करायचे. हे मी विडंबन म्हणून केलंय, एवढीच काटून टाकू नका. मग आता पुण्य संपलं की मागे यावं लागतं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय, दृष्टांत दिलाय. मला उदारत्व सांगायचंय त्यांचं.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा वेश्या भोगी कवडावीची मग दारईचे पुन येतेची, तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू. व्हेरिएशन ज्ञानोबरायांसारखं जगाला कोणी देऊ शकलं नाही. परिस्थिती कोणाची वर्णन केली आहे? पुण्य करणारांची. आणि दृष्टांत कोणाचा दिलाय? पाप करणाराचा. विठ्ठला म्हणजे वर्णन चाललंय स्वर्गात जाणारांचं आणि दृष्टांत दिलाय नरकात जाणारांचा. अजून काय सांगू आपल्याला? भजन करणार आहे, भजन करणार. भजन करायला लागल्यानंतर माणसाची विषयासक्ती कमी होते आणि प्रेमासक्ती वाढते. या दोन गोष्टी सांगायला ज्ञानेश्वर महाराजांनी सेम मटेरियल वापरलं आणि इतकं बहारदार आनंद दिला लोकांना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भजन वाढल्यावर प्रेमासक्ती वाढते. याच्यासाठी नदीचं उदाहरण दिलं. भजन वाढल्यानंतर विषयाची आसक्ती कमी होते हे सांगण्याकरता पण नदीचंच उदाहरण दिलं. फक्त ऋतू बदलवला. म्हणजे भजन वाढलं की भक्ती वाढते, प्रेम वाढतं. नदी धरली आणि ऋतू पावसाळा दिला. जैसी वर्षा काली सरिता चढो लागी सुता, तैसी नीच नबी भजता श्रद्धा दिसी. ज्ञानेश्वर महाराजांना विचारात पडले ते की नदीमधूनच सगळं पार करून लोकांना कळायला सोपं जाईल. मग भजनाला लागल्यावर विषयांची ओढ कमी होते. परत नदी, फक्त ऋतू बदलवला. भजनाने प्रेम वाढतं याच्यासाठी पावसाळा घेतला होता आणि भजनाने विषयाची आसक्ती घटते याच्यासाठी कोणता ऋतू घेतला? हिवाळा. सध्या कोणता चालू आहे? हिवसाळा. हिवाळ्यात पाऊस पडतो त्याला हिवसाळा म्हणतात. उन्हाळ्यात पाऊस पडतो त्याला ऊनसाळा म्हणतात. आणि पावसाळ्यात ऊन पडतं त्याला पानसाळा म्हणतात. विठाला ऋतू बदला, राग बदला. काय केलं माऊलींनी? जैसा शरदकालू हिगे मग सरिता ओढू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. दोन ऋतू, वर्षा ऋतू, शरद ऋतू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वर्षा ऋतू आला का कोणत्याही नदीला पूर येतं आणि शरद ऋतू आला का कोणती नदी आटते. भल्या भल्या नदी आटल्या शरद ऋतू आल्यावर. विठ्ठला बरं, आता शरद ऋतू वेगळा, वर्षा ऋतू वेगळा आहे. शरद आणि वर्षा एक नाहीये आता. विठ्ठला वर्षा तिकडे आहे. विठ्ठला विठ्ठला हे तुमच्या वर्षाने न गेलात. विठ्ठला उगाच वारीत एवढे त्रास होऊन तुम्ही आलेले असताल, त्यात आमचा ताप तुमच्या डोक्याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शरद ऋतू आला का नदी आटते, तसं भजनाला लागलं की विषयाची ओढ कमी होते. पावसाळा आला की नद्या भरभरून वाहतात, तसं भजनाला लागलं की देवाचं प्रेम वाढतं. ह्याला औदार्य म्हणतात. असा विषय नाही की ज्ञानोबरायांचा दृष्टांत तिथून फिरून आला नाही. तुम्हाला अजून गंमत सांगतो. श्रीमंतांच्या बाथरूम मध्ये जर तुम्ही गेलात ना तर तिथलं एक वैशिष्ट्य असतं. हे कीर्तनकारांना फार माहिती, कारण रोज 3 बाथरूम वेगवेगळे पाय धुवायला. त्यांच्याकडे ना पायाचा साबण वेगळा असतो. पोटरीचा वेगळा, मांडीचा वेगळा, पोटाचा वेगळा, छातीचा वेगळा, गालाचा वेगळा, मानेचा वेगळा, नाकाचा वेगळा, कपाळाचा वेगळा, पापण्यांचा वेगळा, कानाचा वेगळा, केसाचा, शेंडीचा पण वेगळा. कोणाकडं? श्रीमंतांच्या बाथरूम मध्ये. आणि गरीबाच्या बाथरूम मध्ये पोरांपासून ढोरांपर्यंत लाले लाल. बरोबर ना? लाईफ बॉय, काही बॉयचं लाईफ त्याच्यात गेलंय. विठ्ठला ज्ञानोबरांचे दृष्टांत म्हणजे श्रीमंताचं बाथरूम आहे, पायाला साबण वेगळा, पोटाला वेगळा. विठ्ठला बरं, नुसतं असून नाही, काहींच्या फ्रीज मध्ये फार ड्रायफ्रूट भरलेले असतात, पण ते घेऊन येताना गुळ शेंगदाणाच आणतात. ज्ञानोबरां तसं करत नाही.
ज्ञानोबा देताना भरभरून देतात, भरभरून देतात. ज्ञानोबा उदार आहेत म्हणून तर मेळविली बांधी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवानी. उदार माझा ही आत्मीय भावना आहे, आमची जवळीक आहे असं ज्ञानोबा म्हणतात. कोणत्याही संताला कोणी जवळचा वाटो नाही तर लांबचा वाटो, पण ज्ञानोबा म्हटल्यानंतर साधकाचा माया यांचं लग्न लागलेलं आहे. इंग्लिश मध्ये त्याला मेड फॉर इच अदर म्हणतात. ते एकमेकासाठी बनले. ही चाल दुसऱ्या प्रमाणाला शोभत नाही, हे प्रमाण दुसऱ्या चालीत शोभत नाही. विठाला जसं हिऱ्याला सोन्याचंच कोंदण पाहिजे बस तसं असतं. म्हणजे सोनं चमकणारा आणि त्यात हिरा अनमोल, मग त्याची शोभा छान राहते. काही काही फार गमती जमती होतात. शब्दाची पत्रिका फार भारी असते, तिथे गेल्यावर एवढा कचरा. विठाला दोन्ही गोष्टी एकसारख्या पाहिजेत बस एवढंच मला म्हणायचं आहे. काळ बदलत जातो, काळ बदलत जातो. पूर्वी सारखा आता राहत नाही. पूर्वी अभ्यास फार असायचा, तारखाच नसायच्या. विठाला मला काय म्हणायचंय आपण ध्यानात माझे आहेत ना, ही गोष्ट सगळ्यात मोठी आहे. माझे आहेत ते माझे. आपल्या म्हणण्यात दुरावा असतो, माझं म्हणण्यात ताबाच असतो. तिथं माझा मदीयता, मी त्यांचा आहे ही भावना थोडी लांबची ठरते हो. पण ज्ञानोबा माझे हा हक्क जिथं जागा होतो. नाथ महाराज म्हणतात या 3 कारणाने मी वारंवार नमस्कार करतो. आणखी बोलू. ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य करणं म्हणजे ते कृपाळू, 3,500 दृष्टांताची उधळण करणं म्हणजे ते उदार, आणि माझ्यासारख्या प्रत्येकाच्या उद्धाराचा ते विचार करतात म्हणून ते माझे. किंबहुना सर्व सुखी, सगळे सुखी झाले पाहिजे या सगळ्याचा उल्लेख आहे. उलट चांगले नंतर ते वाकडे तिकडे पहिले घेतले. जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. हे व्यंकटी सांडो असंच आहे. शहाणे मध्ये मध्ये काही काही घेऊन उगवतात. वारकऱ्यांना शिकवणाऱ्यांची हल्ली फारच संख्या वाढली. मला एकदा म्हणाला अमक्या ठिकाणी या म्हणे काय विषय काय तो कीर्तनकारांचे मार्गदर्शन. म्हटलं हा त्यांना गरज आहे. विठाला अरे मार्गदर्शन करण्यात ज्यांची हयात चालली आहे. कीर्तनकार झोपला तर स्वप्न पण त्याला अभंगाचं पडतं, त्याला कुठं मार्गदर्शन करताय तुम्ही. मागं ते एकाने एक कार्यक्रम ठेवला होता, कीर्तनकारांचे एकत्रीकरण. का भांडतायत का ते विठाला. माझी कीर्तनकारांना विनंती आहे, वेगवेगळ्या बॅनर खाली आपण अडाणी आहोत असे डिक्लेरेशनची मोहीम चालली तर सावध. विठाला मला म्हणायचं काय आहे की ज्ञानोबा ही उधळण करतात, सगळ्यांच्या भल्याचा विचार करतात. ते कृपाळू आहेत, उदार आहेत, माझे. सप्रमाण सांगतो. ज्ञानेश्वर महाराज पैठणला जेव्हा शुद्धीपत्र आणायला गेले
पैठणला शुद्धीपत्र आणायला गेले, कारण इथं माता पित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेऊन सुद्धा ती समाज मान्यता मिळाली नव्हती. समाज ही मोठी भानगडच आहे बरं का. म्हणजे एका वाक्यात सांगू का, ज्याला काही समजत नाही, जो समजून घेत नाही, त्याला समाज असे म्हणतात. ही समाजाची सामाजिक व्याख्या आहे. विठ्ठला विठ्ठला मला म्हणायचं तात्पर्याने असं आहे की ज्ञानेश्वर महाराज शुद्धीपत्र आणायला जातात. पर गंमत अशी आहे, ज्यांचं नाव घेतल्याने शुद्धी होणार आहे त्यांना आपण शुद्धीपत्र आणायला पाठवतो, म्हणजे आपण शुद्धीवरच आहोत. मला असं वाटतं ज्ञानोबा अशुद्ध आहेत असं वाटणं ही अशुद्धी आहे, पण पाठवलं आम्ही. पण ते पण नाही म्हणालेच नाही. निवृत्तीनाथ महाराजांचा विरोध होता, पण ज्ञानोबा म्हणतात समाजातल्या व्याख्या सांभाळल्या पाहिजेत. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली गेले, तिथं गेल्यानंतर हेटाळणीच झाली. अरे वा, नाव काय तुमचं? म्हणजे ज्ञान. अरे वा, नाव ज्ञान. तुम्हाला माहिती का समोर जो पखालवाला रेडा येतोय ना, याचं पण नाव ज्ञानच आहे. ज्ञानोबा म्हणतात हो, त्याचंही नाव ज्ञान आहे, म्हणजे तोंड मी सारखा आहे. खरं तर ज्ञानोबारायांनी ह्या वाक्याने रेड्याला आपल्यात आणलं होतं. यांनी ज्ञानोबारायांना तिकडे नेण्याचा प्रयत्न केला होता. विठ्ठला माणसांचे प्रवास ज्याच्या त्याच्या वृत्तीनुसार असतात. ते म्हणाले मग तुम्ही जर ज्ञानी आहात, तुम्ही ज्ञानदेव आहात, ज्ञानांचे देव, आणि ज्ञानाचं मूर्तिमंत रूप म्हणजे वेद. ते म्हणाले मग तुम्हाला जर वेद येत असतील तर ह्याला पण यायला पाहिजे. हा पण ज्ञानदेव आहे तर याच्याही मुखात वेद पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमची इच्छा असल्यावर काय होणार नाही. आता गंमत सांगतो तुम्हाला. शुद्धीपत्र का पाहिजे होतं? समाजात स्वीकारलं जाईल म्हणून. समाजात काय यायचं होतं? तोपर्यंत मुंज होणार नव्हती. मुंज का करायची होती? त्याशिवाय वेद शिकता येणार नव्हते. काय कळलं तर पहा, नाही तर राहू द्या. विठ्ठला वेद शिकण्याकरता मुंज झाली पाहिजे. मुंज होण्याकरता समाजाने घेतलं पाहिजे. समाजाने स्वीकारण्यासाठी शुद्धीपत्र आलं पाहिजे. आणि त्यांना सांगता रेड्याच्या मुखातून वेद बोलवा. काय कमाल आहे ना. याच्यापेक्षा कॉम्प्लेक्स काय असेल विठ्ठला. पण ज्ञानोबा असे आहेत ना, सगळ्यांचीच हाऊस पुरवतात. ते म्हणतात आता वेद बोलवा असं तुम्ही म्हणाले, पण वेद काही एक आहे का? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, याच्यातला कोणता? याला म्हणतात कॉन्फिडन्स. त्याच्यापेक्षा मी म्हणतो ऍटिट्यूड म्हणा. कुठला वेद पाहिजे सांगा. ते कधी कधी सत्याच्या पत्रिकेत कीर्तनकाराच्या नावापुढे अभंग छापले जातात. बरोबर आहे ना? काही पत्रिकेत सौजन्य छापले जातात. कधी कधी महाराजापेक्षा त्याचा मोठा फोटो असतो. विठ्ठला एवढं मोठं सौजन्य दाखवलेलं असतं. झाली गंमत अशी, त्या पत्रिकेत कधी कधी अभंग छापलेले असतात आणि त्या अभंगावर कीर्तन करायचं असतं. काही वेळेला अभंग ते कीर्तनकाराला दिलेले असतात आणि काही वेळेला ते कीर्तनकारांनी दिलेले असतात. विठ्ठला ज्ञानोबा म्हणतात मी सांगतो तो वेद नाही, तुम्हाला पाहिजे तो. मात्र ते पेपर देताना सोपा देतील. उच्चारायला सगळ्यात कठीण ऋग्वेद आहे ना. बरं आपल्याकडे व्यवस्था आहे लगेच. ते म्हणतात ऋग्वेद होऊ द्या. ज्ञानोबा म्हणतात ऋग्वेद तर ऋग्वेद. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. महाराज जे ऋग्वेद सुरू केला ना, ते सगळे ब्रह्मवृंद अवाक झाले. त्यातले काही घरी गेले आणि आपली बाळपोथ्या घेऊन आले. का? ते म्हणतात याचं प्रोनाउन्सिएशन इतकं परफेक्ट आहे, करेक्शन करूया. त्यामुळे आता ज्या पोथ्या उपलब्ध आहेत त्या तिकडून करेक्शन होऊन आलेली आहेत. सोबत बोलू. ज्ञानोबांनी केलेला क्लायमॅक्स काय आहे? जगात सगळ्यात ज्ञानी आहे वेद.
म्हणून म्हणतात ते गप्प आहे, तो ज्ञानी आहे म्हणून. शहाणपणे वेद मुका, तो गप्प बसलाय. सगळ्यात ज्ञानी तो ना, तोच आहे. आणि मूर्खपणाची परिसीमा म्हणून जेव्हा कोणाला कोणता प्राणी दिसतो त्याचं नाव काय? रेडा. ज्ञानेश्वर महाराजांनी धृतराष्ट्राचा मूर्खपणा सांगायला रेडाच वापरलाय. अहो ऐकीज तू असे की अवधारा, तव या बोला निवांतुची म्हातारा, जैसा म्हैसान उठिका पुरात सावगाची. ज्ञानोबारायांनी ती ज्ञानेश्वरी सांगताना त्या धृतराष्ट्राला रेड्याची उपमा दिली. आणि धृतराष्ट्राचे अवगुण पाहता पाहता ज्ञानोबारायांना रेड्याबद्दल दया आली. क्या रे, एवढ्या अवगुणी माणसाकरता आपण रेडा वापरला, या रेड्याचे उपकार फेडले पाहिजे. हा उपमेला उपयोगी आला म्हणून मग विठ्ठल ज्ञानोबाराय कोणाचे उष्ण अंगावर ठेवीत नाही, फेडतात ते. म्हणून त्या रेड्याला तिथं वापरलं आणि इथं काम करून घेतलं. तो रेडा वेद बोलला. ऐका, होता कृपा तुमची पशु बोले वेद. म्हणजे रेडा वेद बोलतो, रेडा वेद बोलतो, ही ज्ञानोबारायांची कृपालुता आहे. आता ऐका, त्या रेड्याची म्हणजे रेडा वेद बोलला पैठणला, त्या रेड्याची समाधी बांधली आळ्याला. रेडा म्हणजे जडमतीचं प्रतीक आहे ना, जो जडबुद्धीचा आहे तो तिथपर्यंत जाईलच कस काय? कारण समाधीची जागा पतंजलीने योगसूत्रात सांगितली, तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधी. ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिया सरिसिया भूमिके समाधी राय. अशा भूमिकेवर समाधी राहते. आणि त्या भूमिकेला रेडा थोडा पोहोचणार आहे? रेडा भूमिकेवर पोहोचणार नाही, समाधीच्या. म्हणून ज्ञानोबारायांनी भूमीवर समाधी दिली आळ्याला. पैठणला वेद बोलावले. ज्ञानेश्वर महाराज कृपाळू आहे. आळ्याला त्या रेड्याची समाधी झाली. ज्ञानेश्वर महाराज उदार आहे. आणि आंबेगाव तालुक्यामध्ये घोड नदी वाहते ना, अश्वगंगा, तिच्या तीरावर चास नारोडी नावाचं गाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या हाताने त्या चास नारोडीला त्या रेडेश्वर महाराजांची दशक्रिया केली. आता एक उत्सव झाला फार मोठा. श्रोते हो, ज्ञानेश्वर महाराज त्याच्या मुखातून वेद बोलावतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कृपाळू आहे. त्याला समाधीचा वैभव प्रदान करतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज उदार आहे. आणि दशक्रिया आपण आपल्या हाताने कोणाची करतो? परक्याची का आपल्याची? बोला. तो माझा वाटला तरच मी त्याचा विधी करीन ना. मग रेडेश्वर महाराजांची दशक्रिया जर ज्ञानोबाराय करतात तर रेडेश्वर महाराजांकरता ज्ञानेश्वर माझाही आहे, ज्ञानेश्वर उदारही आहे, ज्ञानेश्वर कृपाळूही आहे. विठोबा पण मग ठराविकान करता का विशिष्टान करता? ज्ञानेश्वर महाराज विशिष्टान करता नाही, कृपा करताना ते कसलाच विचार पाहत नाही.
कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. ते कृपाळू आहेत, उदार आहेत, माझे आहेत, पण देताना ते सर्वांना प्रसाद देतात. ते विचार याती कुळाचा करत नाही. हे लक्षात घ्या. ज्ञानोबारायांबद्दल आपण जर विचार करत असू तर ज्ञानोबाराय काय विचार करतात हा विचार आपल्याला करताच आला पाहिजे. सगळं देणारे ज्ञानोबा आहेत, फक्त सद्भावाची अपेक्षा करतात असा मागचा पूर्वसुरींचा दावा आहे. परिपाहे बीज शुद्ध विचार, जातीचा कुळाचा विचार ज्ञानोबाराय बघत नाही. ज्ञानोबाराय बघत नाहीत म्हणून आपण पण बघायचं नाही. महाराष्ट्राला कधी कधी लहर येते विठाला. मला असं वाटतं बरं का श्रीनिवास महाराज, कीर्तनकार निवडताना किंवा कीर्तनकार योजताना किमान कीर्तनकाराची जात बघू नये असं मला वाटतं. हा, कीर्तनकार जातीचा आहे का नाही हे पहा. तुका म्हणे येथे पाहिजे तो जातीचा नसला चालेल पण जातीवंत पाहिजे, जातीवंत पाहिजे. महाराष्ट्र असा नाहीये जसा मध्ये मध्ये हल्ली व्यक्त होतोय. हे लागलेलं ग्रहण सुटलं पाहिजे. ज्ञानोबारायांना हे मान्य नाही, ज्ञानोबारायांना हे आवडणार नाही. उलट सगळ्यांना एकत्र आणून बसवले ज्ञानोबारायांनी. एके ठाई काला तुका म्हणे व्हावी का. दोन टाळी नाही एकची टाळी झाली. विठाला ज्ञानोबाराय जातीचा विचार करत नाही ज्ञानोबाराय. आणि खरंच सांगू का, जातीचाच विचार करायचा असेल तर ओरिजिनल करा. म्हणजे जात गेले का या बाहेर जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात, आणि मग ती कधीच नाही जात. विठाला जातीचा दाखला घेऊन हिंडत होते का. माझी जातीचे मज भेटो कोणी, माझ्या जातीचा कोण त्याचं वर्णन आहे. आवडे जहारी जातीचे कोण, ज्या हरी अंतरापासून आवडे तो माझ्या जातीचा. ते माझे सोयरे सकळ सांगा सज्जन सांगाती पाया ठेवीती विठोबाचे. ज्ञानोबाराय बहिर आणि जातीयतेच्या विरोधात दंड थोपटणारे ज्ञानोबारायचे आहेत ना पहिले.
येत जाती कुळ अप्रमाण. किती लिहिलंय ज्ञानोबारायांनी, कोणाकोणाला उभं केलंय, लोकांनी मान्य केले नसते म्हणून जुने दाखले काढले. काही रोग घालवायला जुनी औषधं आणावी लागतात. ज्ञानोबारांनी किती जुनं औषध आणलं माहिती? माझे नृसिंहत्व लेणे जयाचे महिमे. तो प्रल्हादुका, अरे राक्षस कुळातला आहे तो, त्याच्या पुढे जातीचा विचार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जात कुळ ह्या गोष्टी बाहेर थांबतात. आपण भजन करणारे झालो की यात सगळं आलं. बाकी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भजन करणाराच मान्य होतो, तिथं जात वर्ण या गोष्टी वर्णच राहतात. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्वी राजाज्ञा चांबड्यावर उमटवली जायची ना. एकदा राजाज्ञा उमटवली की तिला आता चांबड कोण म्हणेल? तसा भजन करणार आहे त्याची जात म्हणून कोण हिरविल त्याला? वैष्णवाची याती वाणी जो आपण महाराज रागावले आणि बाकीची उदाहरणं ठेवली की नुसत्या कुळाचा विचार नाही, भजन करणाऱ्याच्या कुळाला महती प्राप्त होते. कारण भक्त चांगल्या देशात आणि मोठ्या कुळात जन्माला येत नाही. भक्त ज्या देशात आणि कुळात जन्माला येतो ते मोठं होतं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, थोडस इंडिव्हिज्युअल सांगू. न पाहे याती कुळाचा विचार. ज्ञानेश्वर महाराजांनी चोखोबारायांची याती पाहिली नाही आणि कानोपात्रेचं कुळ पाहिलं नाही. याला म्हणतात न पाहे याती कुळाचा विचार. या दोघांमुळे राऊळातलं कीर्तन वाळवंटात गेलंय. कारण नामदेव महाराज कीर्तन करत होते, ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणत होते. ही आपल्या संप्रदायाची चाल आहे आणि अशी चाल राहिली नाही तर वाट लागेल. ज्ञानोबारांनी चाल म्हणावी आणि तुम्ही चाल म्हणा ही ऑर्डर जनाबाईने सोडावी. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. हे त्याचं मूळ रूप आहे. ते अनेकदा विकृत करण्याचा प्रयत्न झाला पण परत जसंच्या तसंच ते होतच. मूळ रूपात ती वस्तू येते. आपल्या सप्तशृंगी मातेचं ते काढलं ना वरचा सगळं लेप काढलं, आता ते आतलं रूप किती सुंदर झालं. अहो पुण्यात एक मारुती होता, त्याला तो शेंदूर लावून इतकी खाप चढली. काय गणपती होता, गणपती, त्याला इतका शेंदूर फासला की त्या गणपतीचा तो शेंदूर एक दिवस अख्खा बाहेर पडला. तो गणपतीचा शेंदूर बाहेर पडल्यावर तो आतमध्ये मारुती निघाला. त्यामुळे अजून मधून बरेच शेंदूर लावणारे मारुतीचा गणपती करू शकतात. पण ज्ञानोबा म्हणतात असं नाही चालणार, सगळेच पाहिजेत, मला सगळे पाहिजेत. मग राऊळातलं कीर्तन सगळे येतील तिथं गेलं. कारण कबीर महाराज कसे काय येतील, चोखा महाराज कसे येतील, कानोपात्रा वेश्याची गणिकेची कन्या. मग वाळवंटात गेल्यावर वाळवंट म्हणजे काय, ओपन टू ऑल. तिथं कीर्तनाला कोणालाच बंदी नाही. अजून पण वारी चंद्रभागेत गेला ना ते 10 रुपये घेऊन चालतं, ते चालू असतं तिकडे विठ्ठला. ते कोणी गेलं ते टुनटुन ते चालू कीर्तनात डिक्लेअर पण असतं, ते बरं आहे. मला काय म्हणायचं आहे, वाळवंटात कीर्तनाला गर्दी जमली पण ज्ञानेश्वर महाराजांच्या आतमध्ये राग मात्र तसाच राहिला. हे संत आपल्याला सांगतात झालं गेलं विसरून जा, पण ते फक्त डोक्यात ठेवतात. का या मंदिरात नामदेवरायांच्या कीर्तनाला चोखोबाराय आणि कानोपात्रा हे दोघं बसू शकले नाही. माऊलीने असा दणका दिला, बरोबर हे दोघेच मंदिरात नेऊन बसवले. याला ज्ञानोबाराय म्हणतात. जेव्हा दर्शनाला जातात तेव्हा पहिली पायरी चोखोबारायांची आहे, मग नामदेवरायांची, आणि आतमध्ये गेल्यानंतर तरटीचं झाड समाधी कानोपात्रेची आहे. याला ज्ञानोबाराय म्हणतात. नाद नाही करायचा विठ्ठला. न पाहे यातीचा विचार, न पाहे कुळाचा विचार. भक्त करुणा करत ज्ञानाबाई, करुणेचा सागर आहे ज्ञानोबाराय. म्हणून त्यांच्या संबंधाने नेहमी रचना तशाच आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा. Jaya
करुणा करते. एकच उदाहरण सांगतो ना, आवडतं घेतो. आवडतं असलं तरी विठ्ठला आपण अमेरिकेकडे सुपर कॉम्प्युटर मागितला होता आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला कशाला पाहिजे सुपर कॉम्प्युटर, तुम्ही बावल्यांमध्ये खेळणारे. स्वतःचा अपमान सहन करणं याला शांती म्हणतात आणि राष्ट्राचा अपमान ऐकून घेणे याला शंडपणा म्हणतात. मग हे का कीर्तनकाराच्या मुलाला लागलं, त्यांनी PM ऑफिसला कळवलं मला काही शास्त्रज्ञ, काही अवधी आणि काही निधी द्या, मी सुपर कॉम्प्युटर बनवतो. एका कीर्तनकाराच्या मुलाने चॅलेंज एक्सेप्टेड. अकोल्याहून तो मुलगा दिल्लीला जायला निघाला. त्याचे वडील त्याला अकोला स्टेशनवर सोडायला आले. बाबा येतो, मोठ्या कामावर निघालोय. काय देऊ मी तुला? ज्ञानेश्वरी हातात दिली, सांगितलं बाळा माऊलींना विचारत विचारत रस्ता सापडेल तुला. आणि त्या मुलांना रोज ज्ञानेश्वरी वाचन करायचं. 14 महिन्याचा अवधी घेतला होता. काही शास्त्रज्ञांच्या भेटी आणि निधी. 11 महिन्यात सुपर कॉम्प्युटर रेडी केला. अख्ख्या जगाने तोंडात बोटं घातली. पंतप्रधानांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी एक मोठा हार आणला होता. तो हार त्या विद्यार्थ्याने स्वतःच्या गळ्यात घालून घेतला नाही. तो पकडला आणि सांगितलं या हाराचा मानकरी जो आहे तो त्यालाच घातला पाहिजे. म्हणजे कोणाला घाला? म्हणजे माझ्या रूमवर ज्ञानेश्वरी आहे, मी ज्ञानेश्वरीला हार घालणार आहे. का? सुपर कॉम्प्युटर बनवण्याची प्रेरणा मला ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीनं दिली आहे. पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की. कितवा अध्याय? 12वा. परत तोच 13व्याच्या आधी असतो. हे ज्ञानोबारायांचं आहे. मला म्हणायचं काय, त्या शास्त्रज्ञाचं नाव डॉक्टर विजय पांडुरंग भटकर. सुपर कॉम्प्युटर बनवला. म्हणजे श्रद्धेने तुम्ही जर प्राप्त भजन कराल तर त्या भक्ता करता ज्ञानाबाई करुणाकर होते, सुपर कॉम्प्युटर बनतो. बलतिया भावी शरणदाता भेटी. काही जण म्हणतील भक्तांकरताच करुणाकर आहे, आमच्या अंतःकरणात माऊली करता भक्तिभाव नाही. ते म्हणतात भक्तिभाव असो नसो, बलता भाव असला तरी काम होईल. आमचे मित्र भगीरथ महाराज काळे यांनी एकदा एक भाव सांगितला संस्थेचं कीर्तन. आळंदीमध्ये सगळेच साधक राहतात असं नाही. काही व्यवसायाच्या निमित्ताने चाकण MIDC आहे, पिंपरी चिंचवड आहे, शिरूर आहे, शिक्रापूर MIDC आहे, तिथून जॉब करणं पण होईल आणि आळंदीत राहणं पण होईल. म्हणून बरेच परिवार राहायला परवडणार आणि जवळ असणार या भावनेनं येऊन राहिली आणि माऊलीचे सेवेकरी कधी बनले त्यांना सुद्धा कळलं नाही. ते आळंदीत राहायला परमार्थासाठी आले नव्हते, ते उपजीविकेसाठी एक ठिकाण म्हणून आले. पण ज्ञानोबारायांनी त्यांच्यावरही कृपा केली. भलतिया भावे शरणदाता भेटी. काय करते माऊली? पाडी तसे तुटी जन्म व्याधी. मागे लागलेली जन्म मरणाची व्याधी आपल्यापासून तोडून टाकते. का? माऊली कृपा करते तेव्हा जन्म मरणाला, जन्माला कारण पाप कर्म आणि वासना सगळं नष्ट करते. असेच ज्ञानोबाराय तुम्हाला, मला, भजन करणाराला, श्रद्धा ठेवणाराला नाही सर्वांकरता ज्ञानोबाराय आहेत. आणखी बोलू, ज्ञानोबाराय मोठे आहेत पण फक्त मोठ्यांचेच आहेत असं नाही. मग कोणाचे? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय.
एका जनार्दनी पाय बंदी दसे न पाय हे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ते जर काही पाहत नसतील तर आता आपण पण काहीच बघू नका ज्ञानोबारायांना नमस्कार करा
तया नमस्कार वारंवार समाधी सोहळा संपन्न होताना हा सोहळाच असा एका बसलेल्याला समाधीच लागली आणि अखंडित व्यवस्था म्हणजे चालू असलेला कीर्तनकार जाण्याच्या आधी पुढचे कीर्तनकार हजर होतात. धार अखंडित भोग चालेला नित्य म्हणजे असेल माझा हरित धीर खाटल्यावर अशा व्यवस्था आमच्या काही कमीच नाही. श्रीनिवासाला आहे तिथे. ते ऐश्वर्य आणि वैभव भक्तीचं इथं अनुभवता येतं आणि साधना सेवा या सगळ्या गोष्टी मिळणं मला वाटतं हीच खरी गुरुकृपा आहे. आणि महाराजांची ती पूर्ण गुरुकृपा त्यांच्यावर आपल्याला बरसताना दिसते. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, आपल्या गुरुचं नाव सांगू नये, आपल्यावरून लोकांनी ओळखलं पाहिजे की हा ह्याच गुरुचा असेल. विठ्ठल बाबांची अशी पूर्ण कृपा श्रीनिवास महाराजांनी संपादन केली आणि त्यामुळे ही पिंपळाखालची आळंदी आपल्याला आनंद देत आहे आणि आपणही सर्वजण हा अनुभव घेत आहोत. तेव्हा या सोहळ्यात अधिकाधिक कीर्तन श्रवण, अधिकाधिक नामस्मरण, अधिकाधिक भजन आपण करावं. एकच सांगणं, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका. माझ्याशी कोण कसं कसं वागलं यापेक्षा प्रत्येकाशी मला कसं चांगलं वागता येईल हा विचार जरूर करा. षडयंत्र, कावेबाजपणा हे सगळे छोटे रिचार्ज आहेत. दैवी सद्गुणांनी संपन्न व्हा. हाताला काम, मुखाला नाम. कल्याणाचा दुसरा मार्ग नसतो. आपल्या सर्वांच्या हृदयातल्या माऊलीला प्रणाम करतो आणि माझ्या शब्दांना विरामाकडे नेताना ही गोड गळ्याने गाणारी गंधर्व सभा आपण सर्व महाराज मंडळी, आमचे गतीर महाराज आहेत, आमचे सोमनाथ महाराज आहेत, महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार. एक तर कीर्तनकार महाराष्ट्राचा लाडकाच आहे आणि त्याच्यात ते महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आणि सर्व काय गोड चाल गायली. आपण सर्वांनी किती गोड गायन केलं. मृदंग वादनापासून आपल्या सर्वांच्या श्रवणातल्या अनुसंधानाची ही स्मृती आम्हाला चिरकाल लक्षात राहते. पुन्हा एकदा माऊलींच्या चरणी माथा टेकवतो, नमस्कार करतो आणि थांबतो. विठ्ठल जय.